माननीय जिल्हा शल्यचिकित्सक जोपर्यंत टीव्हीची टेंडर रद्द होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार आहे. यात जीवितांना जरी काही झाले तरी चारताय तुम्ही आम्हाला असं चारायचं सोडून जरा असलं असतं होय तेव्हा. आत्मदहनाच्या दिवशी तुम्ही म्हणताय उपोषण मागं घ्या. डॉक्टरच आहे ना तुम्ही? बरं आहे. तुमच्या बाजून बोला ना. त्या कारणांचा अहवाल आहे की देवकुमार यादवांनी काढलेला. मग हे जे आहे ना कायद्यानुसार आपण जे करतोय हे त्यांचा खुलासा आपल्याला हे ज्या गोष्टी आपण केलंय त्यांच्यावर जे हे करतोय तर त्यांचा खुलासा घेऊन पुढं काय ते त्यांना फोन लावा. कसं मीटिंग मध्ये ऐका की कसं मीटिंग मध्ये अहवाल बघा हा काय दिलाय. जरा घेऊन जावा. 2 दिवस तर आले आम्ही काही इथं बसलोय का? आलोय आज आतमधून आहे आमचं आणि तुम्ही आमची काय अशी कोसळणी करायला कोणाकडे आलाय कोणाकडे द्या त्यांना पत्र. काय नाव आहे तुमचं? गुड नेम काय तुमचं? ओ हॅलो ओ त्यांना बोलवा. हो त्यांना बोलवा. नाव सांगा ना. कर्मचारी नाव सांगता येत नाही तुम्हाला. काय नाही मग कुठला आलाय तुम्ही? मी काय म्हणतोय तुम्ही अहवाल मागताय. ही काय ही कारवाई कोणाची? तुमचीच आहे ना ही कारवाई? कोणाची आहे? तुमच्याच प्रमाणाची कारवाई ना. वाचा बरं करा काय लिहिलंय. तुम्ही आता कारण दाखवा नोटीस काढायला किंवा तिने जे भ्रष्टाचार केलाय तो मान्य आहे. चौकशी दोष आढळली तर कारवाई का नाही? आम्ही मागतोय काय तुम्ही ऐकावं. तुम्ही नवीन आहे तुम्हाला माहित नाही विषय. मी काय सांगतोय तुम्हाला माहित नाही ना. तुम्ही ऐकून घ्यायचं काम करा. मी काय म्हणतोय तिचा आरोप सिद्ध झालाय. ती दोषी आढळली तिचं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. बरोबर आहे. आमची मागणी काय आहे की तिच्यावर कारवाई आता काय का केली नाही एवढी आमची मागणी आहे. त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे. मला सांगता येणार कशाला घेऊन आलाय तुम्ही? त्याच्यामध्ये मी काय पत्र आहे? चेष्टा केलं का पत्र? पत्र नोटीस काढलंय त्यांना. समितीचा अहवाल आमच्याकडे आहे. त्यांच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाचा देवकुमार यादवाचा अहवाल आहे की तिच्यावर देवकुमार यादवाचा अहवाल आहे की तिच्यावर काय कारवाई करा म्हणून. पण आज सांगाय ती एका वर्षात त्या विषयावर माहिती. तुमचं पोस्ट सांगा. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही जावा. आम्ही काही नोटीस तुमचं घेत नाही. तुमचं नाव सांगा आम्हाला. ठीक आहे. माझं नाव गजानन आहे. अरे काय पोस्ट तुमची? विस्ताराची. मग ते काढ जरा अहवाल. ते रिटायर झाले. त्यांची जागी कोण तुम्ही आहे का? नाही जागी नसतं साहेब. त्यामध्ये जे आहे ना 6 जागा होत्या त्यापैकी 3 रिटायर झाले. त्यामध्ये म्हणजे त्यांनी रिटायर व्हायच्या अगोदर यो अहवाल काढलाय का? मग त्यांचा अहवाल याच्यामध्ये खातरजमा नाही करून घेणार का? घेणार या अहवाल दिला त्यानुसारच कारवाई होईल. आणि मग आमचा तोच मुद्दा आमचा तो विषय आहे. आम्ही काय म्हणतो आम्हाला ह्यानुसारच कारवाई पाहिजे. तारीख बघा. हा बघा 31/12/2025 ला अहवाल आलाय ना. मग 6 महिने 7 महिने आहेत का तुम्हाला एकच सेकंड हा सांगा. बोला. हे त्यांनी आरोप ठेवले त्याच्यानुसारच कारवाई 100% होणार. त्याला फक्त आमचं म्हणणं आम्हाला काय, तेच द्या 6 ना. काय म्हणतो तुम्हाला एका वर्षापूर्वी कारवाई ती अजून कारवाई झाली नाही. 2025 अहवाल आहे तिच्यावर कारवाई करा म्हणून. अजून फाईल कुठं नाही. काय झालं? फाईलचं काय झालं? बरं कारवाई ऐका. दोषी सिद्ध कोणी केले? तुमच्याच माणसाने केले. देवकुमार यादवांनी केले. दोषी आहे तर आहे. मग तिच्यावर कारवाई का नाही? कारवाई चालू आहे. काय चालू आहे? 1 वर्ष झाले. एका वर्षाला काय कारवाईला? तिला 1 वर्ष ना ते कधी कारवाई डिसेंबर 2025 पत्र आहे. हां डिसेंबर 31/12/2025 पत्र आहे. 31/12 ना. तर आता त्याला ही प्रोसेस आहे. आपण एवढ्या दिवसात आज झालं का नाही त्याचं उत्तर द्या ना आम्हाला. ते सर आता तुम्हाला साहेब शिक्षणाधिकारी कारण आम्हाला एका पण विषयाचं एका पण प्रभागाचं व्यवस्थित उत्तर नाही भेटलं. ठीक आहे. मी साहेबांना सांगतो. त्यांना भेटा.
फोन नंबर आहे ना तुमच्याकडे? फोन नाही घेतले तुम्ही. आता ऐका, परवा जे माझ्यासमोर पत्र टाईप केलेलं आहे इन्क्रीमेंट त्यांचं थांबवण्यात येते आणि दुसरी गोष्ट त्यांची चौकशी, तेच पत्र छापून त्यांना पाठवा, नाहीतर आता ही रॉकेल ओतून घेतील एक 10 मिनिटात. हां, 1 वर्षाचं इन्क्रीमेंट थांबवायचं. पहिली वेळ की 8 दिवस आंदोलनाचा 8वा दिवस होता आणि आम्ही कालच RDC साहेबांची बैठक झाली होती. संध्याकाळी पॉझिटिव्हली बैठक झाली होती आणि आम्ही त्यांना डेडलाईन दिली होती की 12 वाजेपर्यंत आम्हाला सर्व विभागांची आम्हाला अपेक्षित असणारी पत्र आमच्या पद्धतीनं हवीत. तुम्ही द्याल उगाच टोलवाटोलीची ती नकोय. आम्हाला जे अपेक्षित पाहिजेत तेच पत्र आम्हाला हवीत. पण 12 वाजेपर्यंत वाट बघितल्यानंतर 8व्या दिवशी आमचा संयम संपला. महत्वाची गोष्ट, इथं 108ची ॲम्ब्युलन्स नव्हती, फायर ब्रिगेडची गाडी नव्हती. एवढं निष्काळजी प्रशासन आहे. पोलीस विभागाने जाणून बुजून हे आंदोलन झालंच पाहिजे या भूमिकेत सातारा पोलीस अधीक्षकांना मी या ठिकाणी नमूद करतोय. आपले एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्या ठिकाणी फायरची गाडी नव्हती, त्या ठिकाणी 108 ॲम्ब्युलन्स नव्हती आणि आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांनी जणू काय प्रवृत्त केलं की तुम्ही अंगावरती डिझेल ओतून घ्या, ही त्यांची जबाबदारी होती. मी फार विचारपूर्वक स्टेटमेंट देतोय की ही अशी परिस्थिती या ठिकाणी झाली. इथं कोणताही कर्मचारी नव्हता आणि शासन दरबारी आमची थट्टा झाली. शासनाने जर कालच हा विषय मार्गी लावला असता, कालच जर हे पत्र दिले असते, तर आमच्या महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय पूजाताई बनसोडे यांनी स्वतःच्या अंगावरती डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला नसता. याला सर्वस्वी जबाबदार पोलीस विभाग आहे. आंदोलकांवरती तक्रारी किंवा गुन्हे नोंदवताना पहिला गुन्हा हा शासकीय अधिकाऱ्यांवरती तुम्ही नोंदवला पाहिजे. आमचे जिल्हाध्यक्ष अक्षयजी कांबळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरती चढले, तिथून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुद्धा तिथं जर पोलीस यंत्रणा असती तर त्यांनी तो प्रयत्न केला नसता. पण 1-2 माणसं पाठवून त्यांनी अशा पद्धतीने केले की तुम्ही हे आंदोलन सक्सेस करा, तुम्ही स्वतःला जाळून घ्या. हे प्रशासनानंच केलेलं आहे. या ठिकाणी माननीय उपजिल्हाधिकारी नागेश पाटील साहेबांनी पॉझिटिव्हली हा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा कालच्या मीटिंग नंतर एवढंच म्हणणं होतं की तुम्ही असं आत्मदहन वगैरे काही करू नका. पण नुसते उपजिल्हाधिकारी सिरियस असून उपयोग नाही. ज्या ज्या विभागात पत्र दिली होती ते सिरियस असणं गरजेचं होतं. त्यांनी आंदोलकांची थट्टा केली आणि म्हणून आंदोलकांनी दाखवलं करून की आम्ही नुसतं बोलत नाही, आम्ही करू पण शकतो. जर समाजाला न्याय नाही भेटला तर आम्ही आमचा जीव सुद्धा देऊ शकतो. हे माझ्या सातारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि माझी महिला जिल्हाध्यक्ष यांनी स्वतःची जीवाची पर्वा नाही केली. आज स्वतःचा जीव द्यायची पण त्यांनी तयारी समाजासाठी दाखवली. आम्हाला खऱ्या अर्थी त्यांचा खरंच अभिमान आहे की असे पदाधिकारी माझ्या पश्चिम महाराष्ट्राचा मी जिल्हा अध्यक्ष असताना मला असे जिल्हाध्यक्ष लाभलेत की जे समाजासाठी स्वतःचा जीव पण देऊ शकतात. आणि प्रशासनाने आता दखल घ्यावी. परत आम्हाला हलक्यात घ्यायचं नाही. ज्या मागण्या असतील, जे आंदोलन असतील त्याला योग्य तो न्याय द्यायची जबाबदारी तुमची आहे. नाहीतर ह्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू.